नमस्कार. लोकसभा 2024च्या निवडणुकींचा बिगुल जो आहे तो वाजलेला आहे. अगदी काहीच दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुद्दा गाजणार आहे तो मराठा आरक्षण. आता एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करणार की जरांगे शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करणार हे पाहण्यासारखं असणार आहे. कारण दोघांनीही एकमेकांना इशारा दिला. एवढंच नाही तर जे आमदार मराठा आरक्षणाच्या विरोधात किंवा त्यांच्या नेत्यांच्या बाजूने बोलले त्यांना आता मतदान मिळणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील म्हटलेले आहेत. आणि ते 36 आमदार कोण आहेत ज्यांच्या सोबत बैठक झाली. मराठा आरक्षण जे दिलं गेलेलं आहे 10% ते स्वीकारण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यावर दबाव टाकला गेला. ती सगळी माहिती त्या 36 आमदार कोण आहेत यावर देखील आपण बोलणार आहोत आणि कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतय आणि कशा प्रकारे कोण कुणाला इशारा दिलाय ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया. एकनाथ शिंदे काय म्हणाले ते बघूयात सुरुवातीला. लिमिटच्या बाहेर गेलं की मी कार्यक्रम करतोच अशा प्रकारचं एक वक्तव्य जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं जेव्हा अधिवेशन सुरू होतं. त्यावर प्रत्युत्तर आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे आणि विषय असा आहे की सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतलेला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रात संवाद दौरा सुरू केलाय. सोमवारी रात्री नांदेड येथे मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला की आम्ही सुद्धा एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करू शकतो. कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा करेक्ट कार्यक्रम मी करतोच असं विधान जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यावर उत्तर देताना मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात असा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते बघू. म्हणजे गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब. मी बोललोय फडणवीस साहेबाला. शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो. म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा. 6 महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार. मग तुम्ही मर्यादा सोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो. तुम्हाला मर्यादा तोडली की मराठे सुद्धा करेक्ट कार्यक्रम करतात असं जे आहे ते मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहे आणि त्यांनी अशा प्रकारचा इशारा जो आहे तो एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे. या व्यतिरिक्त सरकारने मराठा समाजाला झुलवत ठेवलंय. सगळे सोयऱ्यांचा शब्द देऊन अधिसूचना काढली पण त्याचं कायद्यात रूपांतर केलं नाही आणि विशेष अधिवेशनात मराठा नेत्यांनी यावर एकही शब्द काढला नाही. मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण फसवा आहे, ते कोर्टात टिकणार नाही असं देखील पुढे जरांगे पाटील म्हणाले. एकीकडे जरांगे पाटील आणि विरोधक असं म्हणत आहेत की कोर्टामध्ये हे आरक्षण टिकणार नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असं आहे की हे आरक्षण जर टिकणार नाही तर कसं टिकणार नाही हे तुम्ही सांगा. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील असं देखील म्हणाले की गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे पोलिसांचे कान फुंकत असून त्यांना जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला लावतात. पण कितीही खोटे गुन्हे दाखल केले तर माघारी हटू नका, तोंडाजवळ घास आलेला आहे तो सोडू नका असं आवाहन जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा समाजाला जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतर आमदार जे आहेत 36 आमदार ज्यांना असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी 10% आरक्षण हे स्वीकारलं पाहिजे. कारण मनोज जरांगे पाटील जे आहेत हे त्यांच्या निवडणुकीच्या विजयामध्ये काट्यासारखे जे आहेत ते त्यांना खुपत आहेत असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते मराठा आरक्षणाच्या घरातील घरभेदी आमदार कोण आहेत यावर मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला गेला होता. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी काय उत्तर दिलंय ते सगळं आपण एकदा बघू. 36 आमदार कुठे भेटले होते आणि काय चर्चा झाली होती, कुठल्या पक्षाचे ते आमदार होते? सगळे त्यांचेच तिघ आहेत का चौघ आहेत कोणाला माहित. मला मिळ लागा ना त्यांचे किती जण आहेत ती सांगणाराने सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा. हे खूप मोठा विषय. शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलतात आणि तिकडे पण बोलतात याचा अर्थ असा आहे. मग तुम्ही जर माझे फोडू शकता मग कशाच्या जोरावरती मला नाही माहिती तुम्ही कशाच्या जोरावरती. ते माझं संघ पण येतं तुमचं संघ पण येत. पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला तू दुसऱ्या पार्टीत जातोय मी त्याने बॉम्ब लाईल तिकडे विरोधात मराठ्याचे. त्यापेक्षा मला माहित असून म्हणतो तुलाही चांगला आहे. मला माहिती आहे सांगत आहे सगळं तरी पण म्हणतो तुलाही चांगला आहे सध्या. कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या विरोधात हे बोलणार आहे जो. तर मराठा समाजामध्ये जे माझ्यासोबत आहेत
ते घरभेदी कोणते आहेत हे देखील मला माहिती आहे, मात्र तरी सुद्धा मी त्यांना सध्या काही बोलत नाहीये. आणि तिकडे मराठा आमदारांमध्ये देखील मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये कोणते ते 36 आमदार आहेत हेही मला माहिती आहे. मात्र नावं मी सध्या सांगणार नाही असं जरांगे पाटील जे आहेत ते म्हणालेले आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतंय? की कारण सगळ्यात जास्त लोकसभेला हाच मुद्दा गाजणार आहे, मराठा आरक्षणाचा. मनोज जरांगे पाटील हे आता अंतरवाली सराटीतून बाहेर पडलेले आहेत आणि गावोगावी संवाद दौरा करत आहेत आणि मराठ्यांमध्ये जे वातावरण आहे मराठा आरक्षणासंदर्भात ते तेवत ठेवत आहेत, पेटलेलं ठेवत आहे. याचा परिणाम जो आहे तो थेट निवडणुकीवर होईल का? किंवा निवडणुकी अगोदर मनोज जरांगे पाटील यांच्या मुद्द्याला, यांच्या सर्वच मुद्द्याला सरकार मान्यता देईल आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेला देखील रीतसर मान्यता देईल? यावर तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच संबंधित व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. मनोज जरांगे पाटील विरुद्ध एकनाथ शिंदे असा हा लढा आता लोकसभेच्या रणांगणामध्ये आपल्याला बघायला मिळतो का? हे देखील आपल्याला बघायचंय. त्यामुळं बघत राहा मराठी मंडळी.